छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज उल्हासनगर महानगरपालिकेने उल्हासनगर शहरामध्ये विविध असे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत। आपल्या या कार्यालयामध्ये सुद्धा कार्यक्रम आपण आयोजित केलेले आहे आणि शहरभरामध्ये सुद्धा विविध असे उपक्रम किंवा विविध असे कार्यक्रम आपण आयोजित केलेले आहे। आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण पाहत आहात की सकाळी आपले जे शिक्षण विभागाचे जे विद्यार्थी होते त्यांनी अतिशय सुंदर असे काही घटनावरती आधारित काही परफॉर्मन्सेस या ठिकाणी सादर केले, ज्यामध्ये अफजल खानाचा वध असेल किंवा इतरसुद्धा मल्हारी मार्तंड वगैरे असे कार्यक्रम त्यांनी परफॉर्म केले। अतिशय सुंदर पद्धतीनं यामध्ये सगळ्या बालकांनी सहभाग घेतलेला होता। मोठ्या संख्येने अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग आज आणि इतरसुद्धा पब्लिक आहे, मीडियाचे प्रतिनिधी आहे या ठिकाणी आज उपस्थित होते। आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचं ज्याचा मी उल्लेख करील की जिल्हा परिषदेमध्ये, रायगड जिल्हा परिषदेमध्ये जे एक वरिष्ठ अधिकारी आहे श्री कदम साहेब, कॅफो म्हणून त्या ठिकाणी कार्यरत आहेत, त्यांनी आज शिवाजी महाराजांचं जो आरमारावरचं जे प्रभुत्व होतं त्यावरती त्यांनी आम्हाला जवळपास 1 तासापेक्षा जास्त व्याख्यान या ठिकाणी दिलं आणि ह्या सभागृहामध्ये पिन ड्रॉप सायलन्स होता, इतकं ह्या सर्वांनी त्याला इतकं व्यवस्थितपणे ऐकलं आणि त्या इतिहासामध्ये सर्व लोक अक्षरशः शिरलेले होते अशा प्रकारचं चित्र होतं। तर म्हणजे प्रत्येक वर्षी बऱ्याच वेळा असं होतं की एक औपचारिकता म्हणून आपण हा शिवजयंतीचा कार्यक्रम बऱ्याच ठिकाणी घेतला जातो, परंतु तसं न होता शिवाजी महाराजांचं कर्तृत्व, त्यांचं योगदान, स्वराज्य निर्मितीमधलं त्यांचं जे प्रचंड असं योगदान आहे, ह्या सर्व गोष्टी ज्या आहे लोकांना कळणं गरजेचं आहे, त्यामध्ये ते तल्लीन होणं गरजेचं आहे, त्यांना इतिहासामधलं सर्व बाबी त्यांना कळणं गरजेचं आहे आणि यासाठी महापालिका काही प्रयत्न करत आहेत। त्याचाच एक भाग म्हणून आजचं आपण हे सर्व कार्यक्रम आयोजित केलेले आहे। आता शहरामध्ये आपण एका ठिकाणी किल्ल्यांचं प्रदर्शनसुद्धा ठेवलेलं आहे आणि हे जे महत्त्वाचे किल्ले आहेत महाराष्ट्रामधले त्यांचं जी निर्मिती आहे, या प्रदर्शनामधील किल्ल्यांची जी निर्मिती आहे ते छोट्या छोट्या बालकांनी केलेली आहे। आता हा कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही तिथंही जाणार आहोत। अशा प्रकारे दिवसभर आपण विविध असे कार्यक्रम आपण आयोजित केलेले आहे। शहरभर आपण बरेच आपले जे एंट्रन्सेस आहेत किंवा इतर ठिकाणीसुद्धा सुशोभीकरण असं केलेलं आहे। आज शहरामध्ये आपण 3 महत्त्वाच्या ठिकाणी डीप क्लिनिंगसुद्धा या निमित्तानं आयोजित केलेले आहे आणि आजच्या या कार्यक्रमासाठी सर्व स्तरातील नागरिकसुद्धा उपस्थित होते। मी सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि शहरातील सर्व शहरवासियांना या दिनाच्या शुभेच्छा देतो। धन्यवाद। कोणार्क, अपना शहर अपनी बातें।